मा शांताबाई आला बिबट्या. आता घेते तो आपल्याला खाऊन. मी तर पहिलेच बारकी चुरकी बाई आहे, मला तो असाच उचलते तो बिबट्या. फालतू चाली बाप्पा मी या शेंगा तोडाले. मानवरा तिकडे वाट पाहून राहिला असन माई. म्हणत असन कुठे गेली माई बायको. त्याले का माहिती तिकडे बिबट्यानं खाल्लं म्हणून मले. शांती आली वाटते शेंगा तोडले. शांता, ए शांता. आले का व राजाचे पप्पा? पण तुम्ही तर येत नाही म्हणे ना. हो येतच नव्हतो, पण मी म्हटलं तुम्ही बाया बाया चाल्या न, ह्या थंडीचा दिवस बातच बुडते न, त्याच्यात आपलं वावरही आहे दूर, तर म्हणून याव म्हटलं तुमच्या सोबतीले. आणि तशा त्या बिबट्याच्या तर लय बातम्या येऊन राहिल्या टीव्हीवर. हो का? बरं केलं तुम्ही. पण तशी तुम्हाला याची काही गरज नव्हती ना. आम्ही का तुम्हाला एवढ्या भेकड बाया दिसलो का? अन तसंही आम्ही दिवस बुडाच्या आधीच येऊन जाऊ. जास्त वेळ नाही लावू. जा तुम्ही घरी. येतोच आम्ही थोड्या वेळात. बरं अशी म्हणता का? ठीक आहे ना मग. पण पाय अंधार पडायच्या आधीच निघ बरं, जास्त वेळ गिन नको लावू. अन शांता जा ना समोर समोर. समोर अजून चांगल्या भरल्या तुरी आहे ना, जा तिकडं. बात तर तोडणं होईन आणि लवकरच घराकडे निघणं होईन. बरं जातो मग मी. ये तू घरी. हो राजाचे पप्पा. का व शांताबाई, शांताराम भाऊ खरंच सांगत होते का बिबट्याचं? आला गिल्ला तर होईन ना आपली फजिती. मला तर बाहेरच भेव लागते बाप्पा. शेंगा तोडाच्या नादात जीवच जाईन ना आपला. काय व गंगा, काही बोलत तू तर. भल्लीच बेकारे बाप्पा तू. स्वतः भीतं ना आम्हाला बी वाटतं. बिबट्या का असा दिवसा ढवळा येते का? संध्याकाळचा येते ना तो, रात्रीचा. तोपर्यंत तर आपण घरी जाऊन पोहोचू. खरंच सांगत आहे का व तू शांताबाई? हो व गंगा, काही घाबरू नको तू. तोड शेंगा. हे गंगा तर लयच भेकाड आहे बाप्पा. काहीतरी करास लागन हिचं. बरं शांताबाई, मी म्हटलं ते शांताराम भाऊ म्हणे ना तिकडच्या शेंगा आहे म्हणून भरलेल्या, तर येतो म्हटलं तिकडच्या शेंगा तोडून. तुमचं झालं का? द्या मला आवाज. बरं ठीक आहे ना निर्मला, तू या झालं तर तू ये जो इकडं. काय व शांताबाई, निर्मला तर लयच लोभी आहे बाप्पा. शांताराम भाऊनं म्हटलं तिकडच्या चांगल्या भरल्या आहे शेंगा, तर पायनं बादच तिकडं पळाली. बंद्या वावरातल्या चांगल्या चांगल्या शेंगा तोडून न्यायचा विचार आहे वाटते तिचा. जाऊ दे व गंगा, तोडू दे. तोडून तोडून किती कस तोडन? 3-4 भाजीच्या. काही म्हणव शांताबाई, पण ते निर्मला आहेच थोडीशी लोभी. जाऊ दे लेकाले, तोडा तुम्ही शेंगा. जायचंही आहे ना घरी लवकर. हो बापा, तोडा पटापटन. चला लवकरच, गावचा रस्ता पकडू. इन गिन बिबट्या. बिबट्याचं अजून या दिमागातून गेलंच नाही वाटते गंगा, नाही? अव शांताबाई, मला वाटते जेव्हा मी घरी सुखरूप पोहोचीन ना, तेव्हा जाईन ते माझ्या दिमागातून. बरं मी ऐकलं जिथं आवाज असन लोकांचा तिथं येत नाही म्हणते बिबट्या. तर आपणही आवाज करू करू शेंगा तोडू ना, नाहीतर गाणं म्हणू. ठीक आहे व गंगा, तुझ्यासाठी तेही करू. काय मंदा प्रिया, म्हणान का गाणं? हो म्हणू ना, पण शांताबाई मै आवाज नाही ना बरोबर. काही नाही होत व, बिबट्या तुझ्या आवाज ऐकून दुरूनच पळून जाईन. का शांताबाई तू मजाक उडवत बिचारे? अव असंच हासी मजाक करून शेंगा तोडा लागते, तेव्हाच बिबट्या येत नाही, नाही का गंगा? प्रिया म्हण मग तू. मंदा काकू, आता गंगा काकू पासूनच करू ना सुरुवात. घे मग गंगा, कर तूच चालू. मा मलेच केलं का व तुम्ही समोर? पहिलेच मला भीती वाटून राहिली ना, त्याच्यात गाणंही मीच म्हणू का? बरं चाल ना, जाऊ द्या, म्हणतो कसं आहे. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून बानही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई, राधाही बावरी, हरीची राधाही बावरी. काऊन व गंगा, तूही झाली का बावरी? कायले मधा मधात वेगळे वेगळे आवाज काढून राहिली? अहो मी नाही बाई ना शांताबाई. तू नाही तर कोण वे मग? मी नाही म्हणून राहिली, मंदाई नाही म्हणून राहिली, प्रिया नाही म्हणून राहिली, तू एकटीच तर म्हणून राहिली ना गाणं. आणि त्याच्यातही मंदा मंदात वेगवेगळे आवाज काढते बिचारे. अहो मी खरंच सांगून राहिली शांताबाई, मी नाही वय. मी कायले काढू कोणते आवाज? मलेच तर ऐकायला येऊन राहिले ते आवाज. मी काय म्हणतो शांताबाई, मला ते आवाज बिबट्याच्या आवाजासारखेच वाटून राहिले. नाही व मंदा, बिबट्या कुठं येते दिवसा ढवळ्या? नाही आत्या, मला तो आवाज नाही का बिबट्याच्या आवाजासारखाच वाटून राहिला. आणि मी तर ऐकलं आता बिबट्या दिवसा येते म्हणते. पहा अजून येईन आवाज.
मा शांताबाई आला बिबट्या. आता घेते तो आपल्याला खाऊन. मी तर पहिलेच बारकी चुरकी बाई आहे, मला तो असाच उचलते तो बिबट्या. फालतू चाली बापा मी या शेंगा तोडाले. मानवरा तिकडे वाट पाहून राहिला असन माई. म्हणत असन कुठे गेली माई बायको. त्याला का माहित तिकडे बिबट्यानं खाल्लं म्हणून मले. अव चुप बस व गंगा चुप बस. कोण्या वेळेस काय बोलावं काही समजत नाही तुले. स्वतः घाबरते ना दुसऱ्याला घाबरवते. अमल पाहू तर दे खरंच बिबट्याचाच आवाज व्हाय का नाही तर. अव नाही ना शांताबाई नको जाऊ ना तिकडं. चाल ना इकडं तुरीत लपून राहू ना आपण. हो आत्या आता हा आवाज ऐकून मला लय भीती वाटून राहिली. चला ना तिकडे लपून आपण. चला ना. बरं बरं ठीक आहे चला. मला का वाटून राहिलं त्या बिबट्याचा आवाज त्या तिथूनच येऊन राहिला. पण हे निर्मल आहे तर तिकडंच आहे ना एकटी. तिले तर माहितही नसन बिबट्या आला म्हणून. हो पण तिनं आता आपल्या सोबतच नव्हतं राहिले पाहिजे का. मार गेली तिकडं शेंगा तोडाले लोभीवानाची. हो पण तरी तिला आवाज तर द्याच लागन ना. आपण सोबत आलो तर सोबतच जा लागन नाही का घरी. का तिला एकटीलेच टाकून जायचं. काय म्हणन मग आपल्या गावातले लोक. आपल्यालाच बोलन म्हटलं सारे. गेल्या म्हणन संग मंग न आल्या म्हणन एकट्या बाईले टाकून. पण मग तिला समजत नाही का असं वावरात आल्यावर सर्वांच्या सोबतच राहावं म्हणून. लहानशी बाई का ते एवढूशी. गेली मोठी तिकडे शेंगाच्या लोभाले ना. आता तिच्या पायी आपला जीव धोक्यात टाकायचा का आपण. अव काही असो ते गंगा आपल्या गावातली बाई वे. तर आलो आपण सोबत घेऊन तिले तर सोबतच घेऊन जा लागन नाही का. नाही का हो शांताबाई. हो ना मग चल तिले आवाज देऊ. निर्मला ए निर्मला. बापा बैरी झाली का ते. आवाजही नाही येऊन राहिला का तिले. अहो नसन गेला. चाल उलीस समोर जाऊन पाहू अजून. निर्मला ए निर्मला हाय का तू तिथं. आला आला बिबट्या आला. खाते तो आता मले. आत्या बिबट्या. पाय पाय शांताबाई आला ना बिबट्याचा आवाज. आता माई लय फाटून राहिली बाप्पा. मी नाही येत पुढं. तुम्हाला जायचं असन तर जा. अहो तुम्हाला एक समजलं का. हा बिबट्या निरा आवाजच करून राहिला पण बाहेर तर काही निघाला नाही. आपण केवढ्या वेळेच लपूनच बसलो तरी उलीस आहे तर दिसला नाही तो आपल्याला. निरा आवाजानच भेवडणारा बिबट्या वे काय हा. का माहिती बाप्पा. बरं चला आपण तिकडे जाऊन पाहू. आवाज न करता पाहू ना कोणत्या बिबट्या व्हायचा तो. अव असं नको करू व शांताबाई. इथंच अटॅक येईन ना मले. अहो काय नाही होत व गंगा. हाऊ ना आपण सर्वजणी. चाल. बाप्पा 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 देवा वाचव रे. अव चुप बस व गंगा. तू या आवाजाने येईन नाही तर बिबट्या. शांताबाई आला बिबट्या आता. पळा पळा. हो खरंच आला बाई बिबट्या. खरंच आला. धावा. शांताबाई रोग आला वाटते या निर्मलीवर. पाहिनं कशी पिसायल्यासारखी करून राहिली. पागल बिगल झाली का काय. ए निर्मले ये ना इकडं. येईन ना बिबट्या तिकडून. अव तुले समजलंच नाही का अजून गंगा. बिबट्या नाही बिबटीन घुसली वावरात. अन तू कायले जास्तीचे दात काढून राहिली व निर्मले. समजलं ना आम्हाला तू स्वे म्हणून ते बिबटीन. किती भेलो आम्ही माहितीये का. मायाच वावरात येतो ना मलेच भेवाडतं. आमचा जीव जाता राहिला म्हटलं. असा बयाडपणा करते का कोणी. वैव निर्मले करशील का असं पुन्हा. करशील का. आणतच नाही तुला मग पुन्हा शेंगा तोडाले ना कायले. हो ना निर्मला काकू माया तर आताच लग्न झालं. कसे कसे विचार येत होते मले. अव 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 ऐकून तर घ्या माया. आता तुम्ही सर्वजणीच तर म्हणे आम्ही भेकाड बाया नाही म्हणून. म्हणून घ्या म्हटलं तुमची जराशी मजा. नुसती मजा कसं केली ना मी. आणि हे गंगा किती भेकाड आहे. स्वतः भेटे ना दुसऱ्याला भेवाडते. म्हणून तिची घ्याव म्हटलं थोडीशी मजाक. अव तुला काही वाटते का नाही व निर्मले. तू या थोड्याशा मजाकच्या चक्कर मध्ये ह्या गंगाले अटॅकच याचा राहून गेला होता. आता याच्यानंतर असं कर्ज नको. नाहीतर पाय आम्ही एवढ्या जणी तुला टाकूनच चाललं जाऊ. नाही व शांताबाई असं नको करू ना. आपण सर्वजणी सोबतीने वय नाही का. म्हणून तर मी मजा केली थोडीशी. आणि तुलाही तर माहित आहे ना दिवसा ढवळ्या बिबट्या येत नाही म्हणून. नाही गंगा राग नको मानू. थोडशा शेंगा दिन ना मायातल्या तुले. नाही पाहिजे मला तू या शेंगा. पण याच्या बाद दर अशी वागली का पाय सांगतोस तुले. यादच ठेव तू. बरं चला मग आता गावचा रस्ता धरा लागन. जास्त वेळ झाला तर अजून अंधार पडून जाईन. अन गंगा काही राग नको करू या निर्मलीचा. बयाडच आहे थोडीशी. न मित्र मैत्रिणींनो कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करून द्या. भेटू पुढच्या व्हिडिओत.